वाचोनी संसारे तारक, सद्गुरु वाचोनी संसारे तारक, नसेचे निष्ठंक आन कोणी। इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती। पुरिता ते आरती शिष्याची इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना। वंचना करीते जन नष्ट दुष्ट, वंचना करीते जन नष्ट दुष्ट। मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना। ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास। नेने साधना सान काही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना। पांडुरंगा करो प्रथम नमन, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं ऋततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां
गुरुमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातो मुनिन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आवारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळेला कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हलकसही करून देताय. महान भगवत भक्त साक्षात पांडुरंगाचा मूर्तिवंत अवतार या जगताला जे ज्ञान प्राप्त होत त्या ज्ञानाचा आविर्भाव ज्ञानाचा अनुभव मनुष्यांना त्या ठिकाणी जीर्ण झालेला प्राप्त झाला आणि जीर्ण झालेल्या ज्ञानाला साक्षात नवसंजीवनी देणारे त्या ज्ञानाचे देव असणारे भगवान श्री ज्ञानोबारायाच्या रचनेचा असणारा त्यांच्या अभंग मालिकेतला सुंदर अशा पद्धतीचा सद्गुरूंचा गुरु महाराजांचा या जीवाला तारक असणाऱ्या उद्बोधित करणाऱ्या एका दिव्य रसायनाचा त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला एक सुंदर अशा पद्धतीचा अनुभव देणारे आणि या जगताला सद्गुरूंशिवाय कुणीही तारू शकत नाही आणि कुठल्याही पद्धतीचा देव जरी असेल आणि त्याच्यावरती संतांची जर कृपा नसेल तर त्याला कुणीही या जगात तारू शकत नाही अशा आशयाचा सुंदर अशा पद्धतीचा अभंग 5 चरणाचा अभंग भगवान श्री ज्ञानदेवांचा अभंग आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल
वाचोनी संसारी तारक नसेचे निष्टंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रेणी छेदितिना. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करत असताना अल्पसा परिहार. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भगवान श्री कृष्ण कथा चरित्र. सगळीकडे भागवत कथा असते, कृष्ण कथा सुंदर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चरित्र वर्णन आहे. वर्ष काय दिलं नाही, किती वर्ष आहे? अरे बापरे, 12 1 12 12 2 24 12 3 36, जवळपास 3.5 तप पूर्ण केलेलं आहे त्या ठिकाणी जागा आहे. 12 वर्षाला एका सप्ताहाचं 1 तप पूर्ण होतं आणि 3.5 त्या ठिकाणी तप पूर्ण झाले. या भूमीवरती आउट कोटी म्हणजे 3.5 कोटी तीर्थावळी आहेत असं शास्त्र सांगतात. आणि त्याच पद्धतीचे 3.5 तप तुम्ही पूर्ण केले म्हणजे 3.5 कोटी तीर्थाचं स्नान झाल्याच्या पवित्रतेचे तुम्ही लोक आहात. मग तुम्ही आता साधे सुधे नाही म्हणून काय आता वर्ष टाकायचं तितकंसं काही महत्वाचं नाही महाराज. हे अलीकडले 2 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष 1 तप पूर्ण झालं की पुन्हा टाकायची गरज नाही. मनोमनी आठवण ठेवली तरी खूप झालं. परंपरा साधी नाही आणि परंपरा अलीकडची नाही, जुनी परंपरा आहे. आपल्या या घुंगराळा नगरीमध्ये भगवान हनुमंतरायाच्या दरबारात भगवान मल्हारी मार्तंडाच्या एवढ्या सुंदर वास्तव्य ठिकाण असलेल्या या गावामध्ये काय महाराज, मागे 4 वर्षाखाली मला वाटतं मी एकदा आलो होतो कीर्तनाला, पण तेव्हा ही जागा अशी प्रशस्त नव्हती, साधारण होतं ऍज इट इज तितक्या पुरतं. पण आज जेव्हा आलो तेव्हा आम्ही रोडनं आलो होतो, गाडीतनं उतरलो डायरेक्ट मंदिराला आलो. आज आपल्या अच्युतराव पाटील ना त्यांच्याकडे आमचं भोजन झालं आणि त्यांच्याकडनं मधल्या वाटेने येताना 1-2 पडके वाडे दिसले, रस्ता सोळा साधा दिसला. मला वाटलं हे इतकं चांगलं आहे म्हणजे आणखी मंदिराकडे व्यवस्था झाली नसेल. पण इथं आल्याच्या नंतर हे जे भव्य दिव्य वातावरण दिसलं, चहूकडे मंदिराच्या स्वच्छतेचं वातावरण दिसलं आणि हा दिव्य मनोरम्य अशा पद्धतीचा मंडप दिसला. त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर येताना जसं वाटलं होतं त्याच्यापेक्षा अकल्पनीय सुंदर अशा पद्धतीचं हे ठिकाण आता वाटायला लागलंय. आणि तुम्ही त्या ठिकाणाचे सगळे साक्षीदार लोक आहात म्हणजे तुमच्यावरती भगवान हनुमंतरायाची पांडुरंग परमात्म्याची भरपूरशी कृपा आहे आणि ती कृपा सदैव तुमच्यावरती राहावी अशी ही प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करत असताना आजच्या या कीर्तनाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. विठ्ठल अभंग माऊली ज्ञानेश्वरांचा आणि अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर प्रकट करतात आपल्या अंतराची भावना. काय भावना प्रकट करतात की बाबा मी ज्या ज्या वेळेला या जगतामध्ये शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी मला या समाजानं त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण समाजानं त्रास जरी दिला असला तरी जेव्हा जेव्हा माझ्या अंतकरणाला कुठली उणीव भासत होती मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करत होतो आणि जेव्हा मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण केलं माझ्या प्रत्येक उणीवेची पूर्तता करणारे माझे सद्गुरू होते. म्हणून मला अनुभूती या गोष्टीची आली का या जगतामध्ये तारणारा जर कोणी असेल, मारण्याचा प्रयत्न हजारो करतात, बाजू सोडून देण्याचा प्रयत्न कितीतरी करतात, जीवनाची साथ सोडून निघून जाणारे कितीतरी असतात, पण आपल्या अडकलेल्या शिष्याला, भवाच्या सागरात गुंतलेल्या शिष्याला आणि संसारामध्ये ज्याला तारून घेण्याची आता गरज असते त्याची तारण्याची गरज पूर्तता करणारा जर कोणी असेल तर तो संसाराचा त्या ठिकाणी एकमेव साधक असणारा, सिद्ध असणारा सद्गुरू आहे. आणि मला त्या गोष्टीची अनुभूती आली. मग एका जणाच्या माऊलींच्या एका मनानं प्रश्न केला की बाबा तुम्ही सद्गुरूंना तारक म्हणता, मग हे इतके का फार मोठे देवी दैवता आहेत, कर्मभूमीच्या दैवता, ठाई ठाई बहुरूपवंता, कितीतरी देवी दैवता या भूमीवरती आहेत, मग ते तुम्हाला सहाय्यता देत नाहीत का? मनानं प्रश्न केला आणि माऊलींनी उत्तर दिलं, इंद्र
चंद्र देव नुसते हे दैवत नाही, ब्रह्मादी करोनी सगळी लोक संशयाची श्रेणी छेदितीना. महाराज म्हणजे अरे त्यांना त्यांचा स्वतःचा संशय छेदता आला नाही, ते आपल्या भक्तांचं काय रक्षण करणार. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचा. मग त्यांना संशयाची श्रेणी छेदता आली नाही, ते काय शिष्याच्या संसारी तारक होणार आहे. मग परामनाला त्या ठिकाणी सांगता माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, अरे सद्गुरु हा कुणी देव नाही, उघडा या डोळ्यानं पाहता येणारा, जिता जागता चालता बोलता त्या ठिकाणी परब्रह्म आहे. आणि परब्रह्माचं साक्षात स्वरूप माझा सद्गुरु आहे. आणि त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी पाहतो माझ्या मनाची आर्त त्या ठिकाणी पूर्ण होते, असा माझा सद्गुरु आहे. पुढे म्हणतात, समाज ज्यांची वंचना करतो, दुष्ट नष्ट खळ दुर्जन हे लोक ज्या ज्या वेळेला एखाद्या सिद्धाला एखाद्या साधकाला त्रास देतात, त्या वेळेला मुख्य जे श्रेष्ठ असतात, प्रमुख असतात, समाजाला दिशा दाखवणारे असतात, ते प्रमुख त्या साधकाची जे गुरुला परब्रह्म मानतात, त्या प्रत्येक साधकाला मुख्यत्वानं वंदन करतात. असा माझा सद्गुरु आहे. आणि शेवटाकडे जाऊन माऊली म्हणतात, अरे मी इकडच्या तिकडच्या गप्पा तुम्हाला मारायला लागलो नाही, मी माझ्या गुरुचा दास आहे. समाजानं माझं नाव ज्ञान ठेवलंय, पुढे चालून समाजानं मला ज्ञानाचा देवही त्या ठिकाणी म्हणून स्वीकारले. साक्षात ज्ञानाचा देव म्हणजे ज्ञानेश्वर. पण महाराज ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानदेव म्हणजे मी ज्ञानाचा देव जरी असलो तरी मी म्हणतो काय की मी माझ्या गुरुचा दास आहे. आणि गुरुचा दास असल्या कारणानं अनेक साधनांची मला कुठल्याही पद्धतीची गोडी नाही. गुरु महाराजाच्या चरणाच्या गोडीशिवाय मला आता कशाची आस नाही. अशा पद्धतीची उक्ती, अशा पद्धतीची प्रांजळ कबुली अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर देतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. सद्गुरूंचं महात्म्य सांगताना माऊली ज्ञानेश्वर व्यक्त करतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेचे निष्टंक आन कोणी. तुम्ही म्हणसाल महाराज आमच्या घरामध्ये लेकरं बाळ आहात, प्रपंच एवढा मोठा आहे, नातू पुत्र सखे सोयरे कोणीच येईना धावून, लपून खाती लोटून माती संगच जाती परतून. हे लोक आमच्या कुठल्याही हिताला येणारे नव्हतं महाराज. हे आहेत कुठपर्यंतचे, फक्त स्मशानापर्यंतचे. आणि एकदा का हे धड, एकदा का हे मड, एकदा का हे शरीर, एकदा का हा देह, एकदा का हे पार्थिव, एकदा का हे त्या ठिकाणी ही कुडी स्मशानापर्यंत पोहोचले ना महाराज, सगळे त्या ठिकाणी ठेवतात, याला आग लावतात, याला पुरतात आणि निघून जातात. कोणी आपलं नाही. मग तुम्ही म्हणसाल अरे स्मशानाच्या तिथली व्यवस्था ही मेल्याच्या नंतर आहे, पण जिवंत असताना सगळे आमचे. तर सगळे असतील तुम्हाला जर वाटत असेल तर जीवनातली सगळ्यात मोठी कठीण परिस्थिती ज्या दिवशी पडेल ना, त्या दिवशी कुणातरी माझं माझं म्हणणाऱ्या लोकाला एखाद्याला हाक मारून बघा, तुम्हाला कळतं किती तुमचं आहे ते. हो. एका ऋषीने एका साधूने एका भक्ताला सांगितलं, अरे वेड्या जास्त प्रपंच करू नको. संसार केलेले आजपर्यंत कोणी पूर्णत्वाला गेले नाही म्हणजे का वेड्यासारखा करायला लागला. हे म्हणलं महाराज तुम्हाला माहित नाही, तुम्ही संसार केला नाही, तुम्हाला काही कळत नाही म्हणला. त्याच्यात घरी माझी बायको आहे, घरी माझं लेकरू आहे, घरी माझी मुलगी, घरी माझी आई, घरी माझा भाऊ, घरी माझी भाऊजाई, सगळे जण आहेत आणि ते माझ्या जीवाचे सोबती आहेत, मी त्यांना कसं विसरू म्हणला. महाराज म्हणले काळजी करू नको, माझं बोलणं खोटं वाटायला लागलं ना, मी तुला एक उदाहरण देतो. काय कर म्हणले, तू उद्या सकाळी 10 वाजता ठीक अंगधरणीला टाकून द्यायचं, मेल्याचं सोंग घ्यायचं. अंगधरणीला टाकून द्यायचं, मेल्याचं सोंग घ्यायचं. ते म्हणला त्याच्यानं काय होईल, तुला कळल म्हणले कोण कोण तुझं होईल. ते म्हणला ठीक आहे.
या महाराजांना सांगितलं जोपर्यंत मी येईल आणि संदेश एखादा मेसेज काहीतरी एखादी सूचना देणार नाही तोपर्यंत जागेवरून उठायचं नाही. मला काही हरकत नाही. दिवस निघाला, दुसरा दिवस उजळला. सकाळच्या 10 वाजता घरामध्ये चालता बोलता धरणीवरती अंग टाकून दिलं. घरच्याला वाटलं अटॅक आला का काय. दवाखान्यात नेण्याच्या अगोदर धरणीला पडला महाराज. बायको, लेकर, भाऊ, माय सगळेजण त्या ठिकाणी आले, रडायला लागले. मेल्याचं सोंग घेतलंय. आता सगळेजण म्हणले हे काय आता वाचू शकत नाही, किंबहुना वाचत नाही, किंबहुना गेलं. आणि गेलं म्हणून सगळेजण रडत असताना एक जण म्हणला याला भिंतीला बसवा, एक जण म्हणला आता पडलंय पडून राहू द्या. सगळे दुःखामध्ये व्यक्त होते आणि सगळे दुःखात त्या ठिकाणी व्यस्त असताना त्या ठिकाणी सगळे रडतात. यानं पाहायला लागला, याचं मन हळहळ करायला लागलं. काय माझी बायको रडायला लागली, काय माझे लेकर रडायला लागले, काय माझी आई छाती बडवून रडायला लागली. आता काय करावं, आत्ताच उठाव का काय, आत्ताच उठाव का काय, अशी त्याची अवस्था होती महाराज. त्यावेळेला याला एक गोष्ट लक्षात आली. महाराज म्हणले उठू नको, येऊ देऊत म्हणला महाराजाला. फिरत फिरत ओम भवती भिक्षाम देई म्हणत महाराज दरवाजावरती आले. हाक मारता क्षणी पाहतात तर काय घरात सगळे रडायला लागले होते. आतमध्ये आले आणि विचारतात का रडता रे. घरच्याने सांगितलं महाराज माझा मुलगा होता मरून गेला, आता चांगला होता, आताच गेला, अटॅक आला त्याला. बायको म्हणते माझा नवरा गेला, मुलगा म्हणतो माझा बाप गेला, भाऊ म्हणतो माझा भाऊ गेला, बहीण म्हणते माझा भाऊ गेला. रडत असताना महाराज म्हणले काळजी करू नका, मी जिवंत करून देतो. बिलकुल काळजी करायची नाही, मी जिवंत करून देतो. फक्त एक गोष्ट करा, याच्या बदल्यात एका जणाला जावं लागेल. याच्या मोबदल्यात एकाला जावं लागेल. मग एकाला म्हणले की आता तक मग तुम्ही जशी एकूण एकाडक पाहिले की नाही आता तसे पाहू लागले. पाहता क्षणाला महाराज म्हणले मुलाला का रे बाबा तू जास्त रडायला लागला, तू जातो का बापाच्या जागी, तुझ्या बापाला जीवदान मिळतं. पोरग म्हणले मी आता जन्मलो, बापाचा सगळा संसार झाला, मरून गेलाय, आता मी जाऊ का म्हणला त्याच्या जागी. बायकोला म्हणला तू जास्त हाल कल्लोळ करायला लागली, लेकरं बाळ झाले, सगळं झालं, संसार चांगला झाला, तू जाती का. ते म्हणली हे उरलेले लेकरं कोण सांभाळेल, त्याचं त्यानं गेला कर्म, त्याचे चुकले असतील. मायला म्हणला माय अगं जगात आई ही श्रेष्ठ आहे असं सांगितलं जातं, पण अलीकडल्या काळातली माय होती का म्हणा भाड्याचं मड बसून. अलीकडल्या काळातली होती. ममत्वाची परिभाषा आता बदलली महाराज. आईचं मातृत्व, लेकरावरती आलेलं कुठलंही संकट आई जीव समोर ठेवून आपल्यावरती घेणारी ही ममता या राष्ट्राची होती, ही या संस्कृतीची होती. हे पिक्चर आणि हे मालिका पाहून आईचं ममत्व कमी झालं महाराज. आणि मग आईला विचारलं तू जाती का. ते म्हणली हे एकटं गेलं, पाठीमागे एक पोरगा आहे, पाठीमागे एक मुलगी आहे, त्याचे लेकरं तर नातू, पण तुम्ही उद्या यायचे लग्न कसे पाहू. मला जाता येणार नाही. जाऊ द्या महाराज म्हणजे एकदाच गेलं कसं आहे, आता काळीच धट करून मी जगायला शिकतो मध्ये. यानं खालून डोळे वटारून पाहायला गेले. अरे कोण्या अभिमानानं, कोण्या स्वाभिमानानं हे घर माझं आहे म्हणून मी म्हटलं होतं. महाराज म्हणले संसाराची आशा सोड. आणि मी महाराजाला सांगितलं तुम्हाला संसार काय असतो माहित नाही, मुळात मलाच संसार काय असतो माहित नाही म्हणला. महाराजांना सांगितलं होतं, मी ऐकलो नाही. तारकन उठला आणि महाराज हात जोडले, म्हणला या संसाराला मला याच्यात राहायचं नाही, चला तुमच्या सोबत विठ्ठल. संसाराची आशा अशा पद्धतीची आहे महाराज. आम्ही आशा करतो, आम्ही अपेक्षा करतो, आणि महाराज म्हणतात प्रपंचात केलेली आशा अपेक्षा ही दुःखाची जननी आहे. सर्व सुखाची आशा जन्म केली,
सर्व सुखाची आशा जन्म गेली, हे वाया गेला मला जन्म. आणि म्हणून महाराज असं म्हणतात. मग तुम्ही म्हणता आमचा संसार आहे, संसार आहे. अरे हे संसार संसार नाही महाराज, याचं ओझ वाहता वाहता काय म्हणतात, जसा काय घाण्याचा बैल फिरू 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 तिथंच फिरत राहतो. संसाराची आशा करणारा जीव सुद्धा त्याच पद्धतीने फिरतो. आणि म्हणून त्या ठिकाणी संसार हा अपेक्षा आणि आशा केल्याच्या नंतर दुःख देतो. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आमच्या संसाराला नाव ठेवायला लागले, आम्हाला संसार जर दुःख देत असेल तर नेमकं सुख देणारी व्यवस्था कुठे आहे, नेमकं सुख भेटतं कुठं? मी सांगतो. गुरुकुलात ना एक विद्यार्थी घराकडे जात होता. आपल्या गुरुला म्हणला, बापू मी माझ्या वडिलांकडे आई वडिलांकडे जातो, मला गावाकडे जायचंय. कशासाठी? माझ्या बहिणीचं लग्न आहे. गरीबा घरचं लेकरू होतं महाराज, आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून घराकडे जात असताना त्याला वाटलं महाराजाच्या पाया पडल्याच्या नंतर महाराज थोडासा मोठा दिसायला लागला. धनद्रव्य सगळं देणारे मोठमोठे सावकार त्या ठिकाणी महाराजापाशी होते. त्याला वाटलं घराकडे जाताना बहिणीचं लग्न आहे म्हणल्याच्या नंतर महाराज काहीतरी आपल्याला भेट वस्तू देतील. म्हणून जाताना रजा घेत असताना महाराज म्हणले, थांब थांब, असं जाऊ नको. याला वाटलं काय देतात की. महाराज म्हणले, हिंग बघ या सोबत्याला तुझ्या एक संघ घेऊन जाय म्हणले, बहिणीच्या लग्नात काहीतरी काम करू लागला. याला वाटलं मला धन पैसा काहीतरी देतात काही. एक माणूस संघ दिलं म्हणले, इथं मजेच खायचे वाटते, याला कुठं जगवत बसू. आता नाकारू शकला नाही, घेतला आणि निघाला. जाता जाता महाराजाने एक 5 डाळिंब त्याच्या हातात दिले, हे घेऊन जाय म्हणजे, रिकाम्या हाताने जाऊ नको, हे 5 डाळिंब घेऊन जाय. आणि मग जात असताना एकमेकाला दोघं गप्पा मारायला लागले. पूर्वीचा काळ होता, रस्त्यानं जायचं होतं, पायी चालावं लागत गेलं, गाडी घोडी काही नव्हतं महाराज. आणि जात असताना आपल्या गुरुकुलाचा प्रदेश सोडून वाळवंटाच्या दिशेने ते जात होते. जात असताना त्या ठिकाणी दोघं एकूण एकाला बोलायला लागले, दादा आपले गुरु इतके मोठे आहेत, मोठं त्यांच्याकडे धनद्रव्य आहे, आपण गुरुकुलात शिकतो, बहिणीचं लग्न आहे म्हणल्याच्या नंतर काहीतरी देतील वाटलं, 5 डाळिंब दिले. काय करावं म्हणलं अशा गुरुच्या ज्ञानाला. हातातला पैसा सुटून खूप जण आम्हाला म्हणतात, महाराज तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाही तर घाला आज समाधीमध्ये आम्हाला, है की नाही. आणि म्हणून गुरु महाराजांनी दिला नाही म्हणून थोडस नाराज झाला. दुसऱ्याला बोलताना त्या वाळवंटातनं चालताना एक डांगोरी देणारा, दौंडी पिटवणारा दौंडी देत होता. ऐका हो ऐका, ज्याच्याकडे 4-5 त्या ठिकाणी डाळिंब असतील त्यांनी कृपा करून डाळिंब द्या, तुम्हाला पाहिजे तितका पैसा देऊ. हे लेकरं म्हणले आमच्या जवळ आहे, हे घ्या आमच्या जवळचं. ते म्हणलं ठीक आहे, काय पाहिजे याच्या बदल्यात? काही पाहिजेत नाही म्हणले, घेऊन जा, आमच्या काही कामाचे नाही. मग कामाचे नाही म्हणल्याच्या नंतर यांनी देता देता विचारलं, पण तुम्हाला काय काम पडलं? त्यावेळेला हा म्हणला, दौंडी पिटवणारा, राजाच्या मुलीला अमुक अमुक नावाचा रोग झालाय आणि वैद्यानं औषध दिलंय, पण ते औषध फक्त डाळिंबाच्याच रसामध्ये घ्यायचं आहे. आणि आमच्या या वाळवंटी प्रदेशामध्ये सध्याच्या स्थितीला कुठंच डाळिंब नाही. म्हणून राजानं दौंडी दिली, म्हणले की ज्यानं कोणी त्या ठिकाणी डाळिंब देईल त्याला वाटेल ते देता येते, पण अगोदर मुलीच्या उपचारासाठी डाळिंब घेऊन या. ते म्हणले घेऊन जा. दिले. मुलीसाठी राजाच्या त्या ठिकाणी औषध बनवण्यात आलं, मुलीला दिलं, मुलीचा जीव वाचला. राजाने विचारलं हे नेमके कोण देत? ते लेकरं होते, लेकरांना बोलावून घेण्यात आलं आणि राजाला विचारलं, राजानं काय पाहिजे म्हणलं तुम्हाला? त्यावेळेला हे लेकरं म्हणले, महाराज काही पाहिजेत नाही, तुम्ही कुठून आणले डाळिंब? आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला प्रसाद म्हणून दिले होते, तेच आम्ही तुम्हाला दिले, आम्हाला काही लागत नाही. अरे पण चालला कुठं होता? घराकडे चाललो होतो महाराज, माझ्या बहिणीचं लग्न आहे, लग्नासाठी चाललो होतो.
माझ्याकडे काही नव्हतं, तेवढंच गुरु महाराजांनी दिलेलं साधन होतं, तेही तुमच्या कामाला आलं. हरकत नाही, आम्ही जातो म्हणता क्षणाला राजा म्हणला, काळजी करू नको. जसं माझ्या मुलीचा जीव वाचला तशी तुझी बहीण ते माझी बहीण आहे, तुझी घरची बाई लेक माझी मुलगी आहे, तिचं थाटामाटानं राजेशाही पद्धतीनं लग्न मी लावून देतो, तू काळजी करायची नाही, तू काळजी करायची नाही. थाटात लग्न पार पडलं आणि सोबत आलेला मुलगा त्याला म्हणायला लागला, अरे वेड्या, गुरु महाराजांच्या व्यवस्थेवरती, गुरु महाराजांच्या योजनेवरती तू शंका घेतली, पण गुरु महाराजांनी दिलेली एक वस्तू तुला किती मोठं काम करून गेली. तू थोड्याशा धनाची लालूच धरला होतास, तुझ्या बहिणीचं अख्खं लग्न गुरु महाराजांच्या कृपेवरती झालं. अरे वेड्या, गुरुच्या क्रियेवरती, गुरुच्या आशीर्वादावरती आणि गुरुच्या कृपेवरती कधी शंका उत्पन्न करायची नसते का? कारण त्यांच्याशिवाय या जीवनात तारणारा कुणी नाही. अभंगाचं पहिलं. नसेचे निष्ठंक आन कोणी. एक चरण क्लिअर झाले की आलाय काय लक्षात? काही काही जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते. आलाय की नाही? घोंगराळा घोंगरा तर कानात वाजून झाली. सद्गुरूंशिवाय तारणार या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी. देवाचे पाय नाही धरला तरी चालतं, पण संताचे पाय धरल्याशिवाय राहू नका महाराज. जीवाचा उद्धार ज्याला साधून घ्यायचा आहे त्यानं संताच्या चरणावरती तत्काळ नतमस्तक व्हायचं. ही संत मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला कृपा आशीर्वाद अशा पद्धतीचा देईल. जीवनामध्ये कधी हे न सरणारी शुगरी तुमच्यापाशी प्राप्त होईल. पण हे सहजासहजी माणसांना लक्षात येत नाही. हो, सहजासहजी लक्षात येत नाही. आणि मग लक्षात नाही आलं का काय होतं? मनुष्याकडनं चुकीचे काम होतात. जाणून कोणी करत नाही, पण न कळत काही काही गोष्टी चुकतात महाराज. आणि चुकल्याच्या नंतर आता गोष्टच कळाली नाही, चुकूनही गेली,
आणि चुकल्याच्या नंतर चुकल्यावर मग फेरा पडेल, मग पुन्हा काहीतरी त्याच्या बदल्यात फळ भोगावं लागतं. पण कर्मच चुकलं होतं हे माहित नाही, फळ हे नशिबाला आलं, आणि जेव्हा याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा हे रडायला लागतं, देवा आमच्या सोबत असं का केलं, आम्ही कुठं कमी पडलो होतो, नेमकं कुठं कमी पडलो होतो तेच कळालं नाही. नवरा बायको दोघ जण प्रियकर आणि प्रेयसी होते. आज काही दिवस आहे ना, तर 14 तारीख काहीतरी काय आहे, हा व्हॅलेंटाईन डे, ते बरं चटकन ध्यानात राहते. आज 14 तारखेला माझ्या सरदार भगत सिंगाला फाशी सुनावण्यात आली होती. आजच्या दिवशी 2019-20 ला पुलवामाचा जेव्हा अटॅक झाला, माझ्या देशाचे 40 सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले. या जगाला आणि या देशाला तारणाऱ्या फक्त 2च जाती आहेत महाराज. हे बाकीच्या जाती फक्त भांडण करण्यापुरत्या होत्या. देशाला आणि जगाला तारणाऱ्या फक्त 2च जाती आहेत. एक शेतात राबणारा किसान आणि दुसरा सीमेवरती लढणारा जवान. त्याच्या पलीकडची एकही जात नाही महाराज. पण या अलीकडल्या जाती साळी माळी धनगर सुतार लोहार चांबार कुंभार ह्या ज्या जाती हातात, हे भांडून घ्या पुरत्या तयार केलेल्या होत्या. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे, तुम्ही भांडण करत राहा, आम्ही आरामशीर राहू. ही व्यवस्था आहे समाजाला लढवण्याची, समाजात आपापसात फूट पाडायची ही व्यवस्था आहे. आणि ही कुठून शिकलेत लोक? इंग्रजांच्या काळातली ही संस्कृती आहे. बीट अँड रूल, या लोकांना फोडा आणि राज्य करा, ही त्यांची संस्कृती आमच्या लोकांनी घेतली. म्हणून आजही काही काही लोक म्हणतात, नेमका भारत आता तरी स्वातंत्र्य झालायच का नाही हा प्रश्नच आहे आणखी, है की नाही? तुम्हाला आम्हाला विचार करायसारखी गोष्ट आहे. प्रियकर आणि प्रेयसी 14 तारीख व्हॅलेंटाईन डे, काल परवा कोणता की पर्पज डे झाला, त्याच्यानंतर रोज डे झाला, त्याच्यानंतर आणखी कोणता की डे झाला, एक एक डे चालूच होत. पण आम्हाला त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या प्रती असलेला कृषी प्रधान देश आणि शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फार्मर्स डे आम्हाला ध्यानात राहत नाही कधी. आहे काय ध्यानात नाही. आणि मग ही व्यवस्था या देशानं तयार केली. प्रियकर आणि प्रेयसी दोघ जण पळून जाऊन लग्न केले. काही दिवसानं नवरा बायको झाले. आणि नवरा बायको झाल्याच्या नंतर गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना तिथं कोणीच नाही, दोघंही पळून गेलेले. दोघा जणांचं मोठं भांडण झालं. भांडणाच्या रागाच्या भरामध्ये या पोरानं त्या पोरीला मारून टाकलं. आणि मारल्याच्या नंतर आता कोणाला काय सांगा, आपल्याला शिक्षा होते म्हणून घरातच गाराड करून कमरा इतकं पुरून टाकलं तिला. बघा, कोणालाच पत्ता लागू देता नाही. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लढले. आणि हा आपला दैनंदिन काम करत असताना सगळा समाज स्वतः सगळेच विसरून गेले. पण विसरल्याच्या नंतर हा काम करत असताना याच्या घराच्या समोर एका सोनाराचं दुकान होतं. सोनाराच्या दुकानाला तिथल्या राजाचे शिपाई सारखं येणं जाणं करत होते. त्यांचं देणं घेणं होतं. राजपाठातनं चोरलेलं सोनं सोनारापाशी आणि सोनार वाढलेल्या भावाच्या हिशोबाने पैसे यांच्यापाशी. हा व्यवसाय त्यांचा होता. पण एके दिवशी व्यवहारामध्ये देण्या घेण्यात काहीतरी फिसकलं आणि या शिपायांनी विचार केला, आता सोनारालाच मारून टाकायचं. का? कारण सोनं 1,75,000 किती 65,000 70,000 तोळा झाले. काय करायचं? याला मारून टाकायचं. मग मारायचा विचार केला. अंधारा रात्री 12 वाजता सगळे कीर्तनाला आले, तिकडे सोनाराला हाणून टाकलं. त्याचं सोनं घेऊन शिपाई जात होते. हा रात्रीला 12 वाजता लघवीला म्हणून उठला आणि पाहत होतं काय महाराज शिपाई त्या ठिकाणी सोनाराला मारून सोनं घेऊन चालले. म्हणून यानं गर्दा करायला सुरुवात केली. अरे थांबा म्हणला, काय नाही लागले, कुठं चाललात? सोनाराला मारलं, मी लोकांना जमा करतो, अर्धा वरड करतो. ते म्हणले वरड. आरडायला लागला. आरडत असताना लोक जमा व्हायला सुरू झाले आणि या शिपायांनी ते सोन्याचं गठोडं याच्या दिशेनं फेकलं. लोक जमा झाले. काय झालं रे, का आरडतोस? त्यावेळेला शिपायांनी सांगितले, या सोनाराचा खून केलंय, सोनं लुटून नेत असताना आम्ही धराय गेलो तर गलका करायला लागला. अडकलं महाराज. अडकल्याच्या नंतर राजाच्या समोर पेश करण्यात आलं, न्यायाधीशाच्या समोर उभा करण्यात आलं. हा डोकं बडू बडू रडायला लागला. अरे मी खूनच केला नाही, शिपायानं खून केला. याच कोणी खरं धरलं.
कारण प्रत्यक्षदर्शी सोनं याच्यापाशी सापडलं आणि शिपाई राजाचे रक्षक होतं, कसे मारतील? समाज मनाचा भाव असा होता, परिणामी याचं कुणी ऐकलं नाही, यानं खून केला म्हणून सिद्ध झालं. मग रडायला लागला. न्यायाधीशाच्या समोर जाऊन रडत असताना न्यायाधीश म्हणला, तुझं शेवटचं बोलणं काय, मला शिक्षा सुनावायची सांग. म्हणलं काहीच नाही महाराज, मी खरोखर तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते द्या, मी भोगायला तयार आहे, पण खून मी केला नाही. न्यायाधीशानं ओळखलं, वारकरी होता, हुशार होता, त्याला समजलं यानं खून केला नाही. हे महाराज म्हणला, हे न्यायाधीश म्हणला, हे न्यायाधीश महोदयानं विचारलं, बाबा तू खून केला नाहीस, ही गोष्ट मला पटायला लागली, पण पुरावे तुझ्या विरोधात हातात, पण तरी मला एक गोष्ट सांग. म्हणले, तू जीवनामध्ये असा कोणता गुन्हा केला का ज्याची शिक्षा तुला भेटली नाही? तू जीवनात कधी असा गुन्हा केला का ज्याची शिक्षा तुला भेटली नाही? त्यावेळेला त्याच्या लक्षात आला, आपण बायकोचा खून केला होता आणि आजपर्यंत त्याची शिक्षा भोगली नाही. ढसा डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला. न्यायाधीशाला सांगलं, महाराज माझ्या हातनं 10 वर्षाखाली चूक झाली होती. मग न्यायाधीश म्हणला, येड्या, या खुनाची ती तुला शिक्षा भेटायला लागली नाही, त्या खुनाची शिक्षा आहे. कर्म उघड्या डोळ्यानं चुकीचे करायचे महाराज, त्याच्यावर पांघर नाही टाकायचं. समाज जरी नाही बघितला तरी देव तुम्हाला आम्हाला पाहतो, आणि देवानं पाहिलेले कर्म त्या ठिकाणी, समाजानं पाहिल्यावरही कर्म त्या ठिकाणी माफ होतील, पण देवानं पाहिलेले कर्म कधी माफ होत नाहीत. पण तरी देखील तुम्हाला जर तुमच्या कर्माची त्या ठिकाणी जाण झाली, चुकलेल्या कर्माची, दुष्कर्माची जाण झाली, आणि एखाद्या सद्गुरूच्या जाऊन पाय धरला, धुंदुकारी सारखं तुमचं चरित्र उजळ होऊन जातं, प्रेत योनीतून मुक्ती भेटली महाराज त्याला. तुम्हाला सुद्धा मुक्ती भेटायला उशीर लागत नाही, पण आधी संतांच्या पायावरती नतमस्तक व्हावं लागतं. नवनाव म्हणून मी कोण्याकी देवाला नवस करतो, कोण्यातरी देवाला प्रसन्न करतो. वेताळ झोटिंग कुठले तरी अमुक अमुक हिंद्रे शंद्रे दैवते कोण पूजिती भूते केते, असं जर किती देवाला पूजत बसतो म्हणजे गुन्हे माफ करतील म्हणलं तर वेडे हा म्हणले तुम्ही. त्या देवाला आपले चुकलेले कर्म सोडवता आले नाही, तुम्हाला तर काय गत्यंतर आहे. अभंगाचं दुसरं चरण. इंद्रचंद्र देव, इंद्रचंद्र देवा देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. महाराज म्हणजे अरे इंद्रचंद्र देवाधिकांना ब्रह्माधिकांना ही चुकलेली वर्माची फेरी नाही, ते तुम्हाला सोडवू शकत नाही.
शमीक ऋषींचा अपमान केला, सोंगी ऋषीने शाप दिला राजा परीक्षितीला. काय म्हणून शाप दिला? का कलीचं त्या ठिकाणी मस्तकावरती आगमन झाले, त्याची मती भ्रमित झाली. कुणाची? राजा परीक्षितीची. आणि वनांतरामध्ये मृगया करत असताना, शिकारीला गेलेला असताना तहान लागली म्हणून शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. आणि ऋषी तपसाधनेमध्ये बसलेले असताना याला वाटलं कोणीतरी उठाव. कित्येक वेळा माणसाला मोठेपणाचा आविर्भाव येतो महाराज. जसं काय मी गेल्याच्या नंतर सगळे उठून उभे राहतील, मला नमस्कार घालतील, माझी वाहवाह करतील, सगळे मलाच बघत बसतील. नाना प्रकारचे माणसं, काय काय अट्टाहास करावा लागतो लोक आपल्याला बघावं म्हणून. आणि म्हणून त्या ठिकाणी तो गेला. ऋषी समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. याला राग आला. काय? मी राजा असून, दिग्विजयी चक्रवर्ती सम्राट असून माझ्या समोर ऋषी त्या ठिकाणी साधनेला बसले, उठले नाही, माझा सत्कार नाही, काही नाही. आणि डोक्यावरती कली बसला होता. विनाशकाले विपरीत बुद्धी. एका मेलेला साप आणून त्या ठिकाणी ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. ऋषींना कळालं, पण ऋषींनी काही केलं नाही. ऋषींचा जो पुत्र होता शृंगी ऋषी, त्यांनी शाप दिला का ज्या कुण्या दुष्टानं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, अपमान केला, येत्या 7 दिवसामध्ये त्या दुष्टाला तक्षक नाग चावल आणि त्याचं मरण होईल. 7 दिवसात. तुम्हाला आम्हाला 7च दिवसात मरायचं आहे. तुम्ही म्हणसा 7च दिवसात? होय महाराज. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, पुन्हा संडे. या 7 दिवसाच्या पलीकडे 8वा वारच नाही. त्याच्यामुळं कवाय जरी मेले, अमुक 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 या दिवशी वैकुंठाला गेले, वार एकच येते 7 पैकी. मग 7 दिवसात मरण येणार. येणाऱ्या मरणाबद्दल भीती वाटली आणि तेव्हा शुकमुनी महाराजांसारख्या संताच्या शरण गेला. 7 दिवसातलं येणार मरण 7 दिवस मुक्तीची वाट दाखवून गेलं एका संताचे पाय धरल्याच्या नंतर. मग तुम्हाला आम्हाला आयुष्यभर संत जीवनामध्ये कितीतरी वेळा येतात. फक्त आता प्रश्न असा झाला, नेमकं संत म्हणावं कोणाला? कारण कलियुगी आयशे संत झाले फार आणि इतभर पोटासाठी हिंडती दारोदार. नेमकं कोणाला संत म्हणावं? प्रश्न आहे. आज ज्याला गुरु गुरु म्हणावं, संत संत म्हणावं, 5-10 वर्षात कुठं तरी लफड्यात गटून पडावे. नेमका संत म्हणावं? माऊली तुकारामांनी फार सुंदर उत्तर दिले. जे का रंजले गांजले जासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची मृदो सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे वर्णू किती अवघी भगवंताची मूर्ती. अरे देव आणि संत हे वेगळे नसतात महाराज. आणि या कलियुगामध्ये देवापेक्षाही संतांना साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज म्हणले या युगामध्ये साधू आणि संतांचं महात्म्य मोठं आहे. मग तुम्हाला आम्हाला संत कळाले पाहिजे, भगवंत समजला पाहिजे. जोपर्यंत जीवनामध्ये मनुष्याला संत कळत नाही तोपर्यंत भगवंत कसाच प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अगोदर संत ओळखा, आयशा संता शरण जावे. का? कारण त्याच्याकडनंच आपला उद्धार होणार आहे महाराज. मग या संताला कसं ओळखायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि संत जर ओळखायचे असतील तर अगोदर आमच्यावरची माया त्या ठिकाणी आम्हाला त्यागावी लागेल. माया फार घातक आहे महाराज. ही माया तुमचा आमचा छळ करण्यासाठी बसलेली आहे. ही माया मनुष्याला वेळोवेळी नागावते, नाचवते, नासवते आणि या माणसाच्या अहित त्या ठिकाणी करते. म्हणून मायेचं त्या ठिकाणी त्याग करावा लागतो. माया विघ्ने ब्रह्मना करे मनसा हे माझे, मनसा हे माझे, करे मनसा हे माझे.
माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे नि बरे. मायेचं नाव घेतले बघा कसं होते. माया म्हणले की तिला मोठा राग येते महाराज. तिला लागले भुकायला इकडं का? कारण तिच्याकडे कोणी आलं तिला ओळखायचं म्हटलं की ती काहीतरी त्या ठिकाणी उत्पन्न करते. मायेचे अंधारी माया दो प्रकारी अवर हे पर महद माया. आतही त्या ठिकाणी माया आहे आणि बाहेरही माया आहे. बाहेरची अशा पद्धतीनं ऐकता ऐकता कोणीतरी काहीतरी बोलत नेमकं काहीतरी कीर्तनातलं कानावरती आता महद वाक्य पडणार आहे. तितक्यात ध्यान येतं बाई मी अलमारीच लावली नाही. सुनबाई उघडून पाहिली तर डब्यातले पैसे तांदळाचे डाळीतले लाडक्या बहिणीचे उचलून आणलेले इथं खर्चले तिथं खर्चले इथं खर्चले म्हणून वाचून ठेवलेले. नाव म्हणून पत्ता लागला तर काय करा आता. हिचं मन इकडं कीर्तनात लागलं तिकडच आहे. धड देवळात चित्त पायताना. नश्वर वस्तू मध्ये माया तिकडं नेते आणि या मनुष्याचा छळ करते. उदाहरण घेऊ. काय झाला मोठा असा सुंदर मंडप टाकला महाराज. छान मंडप उभा केला आणि एका दादाच्या बायकोचा वाढदिवस होता. बायकोचा वाढदिवस आता गड्याला हाऊस मावना करायचा. तिने सांगितलं हिंगा बघा म्हणली. सालभर तुम्ही म्हणलेलं तुमच्या मनासारखं करतो म्हणली. फक्त एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणीमध्ये माझ्या सगळ्या पाहुण्यामध्ये मिरवायसारखा माझा वाढदिवस साजरा करा. त्यानं म्हणला काळजी करू नको. काय पाहिजे? त्यानं म्हणली काहीच नाही. मोठा मंडप लावा. डीजे बीजे काय लावायचं ते तुमच्या मित्राला लावा. एक सुंदर केक आणा आणि सगळे पाहुणे रावळे बोलून वाढदिवस साजरा करून जेऊ खाऊ घालून मोठेपणा करून वाटलं. त्यानं म्हणला काही हरकत नाही. एवढं सोपं कारण. अगं त्याच्यापेक्षा जास्त पैसे तर मी शिवजयंती जवळ आली की दारू पिऊन उडवतो म्हणला. आली ना आता उद्या परवा आहे ना शिवजयंती. शिवजयंती जवळ आली की दारू पिऊन उडवतो म्हणला. तेवढे पैसे तुम्ही काळजी करू नको. हॅपी बर्थडे बायको. तुझाच वाढदिवस साजरा करू. आणि मग करायचा मोठा मंडप. चांगले चांगले कलाकार बोलवले. आणि सगळ्याला बोलून घेऊन महाराज एक स्टेज वरती टेबलावरती मोठा ऑर्डर केलेला केक आणला. आणि केक आणल्याच्या नंतर इकडून पाहुणे आले. इकडून बाई आली. तिचा नवरा तिच्या मैत्रिणी सगळे जवळचे गणगोतातले लोक आले. स्टेज वरती उभे आहेत. तिनं चाकू हातात घेतला. केक कापणार इतक्यात तिला काय वाटलं काय माहित नाही. बिचारीनं विठ्ठल धोतर सांभाळा. तुमचं नसलं तर आमचं सांभाळा. काय सांगायचे महाराज. भांडण दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आमचे धोत्र घेऊन पळायचे होते. कुठं होतो? चाकू घेतला. काय इथंच होत्या नाही. चाकू घेतला. केक कापणार. तिला काय राग आला माहित नाही. चाकू बाजूला ठेवला. नवऱ्याच्या कानाखाली ताडकन वाजवली. मारले कानाखाली. सगळे लोकांना तोंडात बोट घातल्यावर काय येडं झालं का म्हणले. हे येडं झालं का म्हणले. त्याच्या हालतीवर सोडून द्या. बसू द्या अडकून. काय ते आपण हुस केलं नाही.
हे आपल्या मागे लागतात, आपण पुढे चालले. नवऱ्याच्या कानाखाली वाजवली म्हणून सगळे पाहुणे रावळे बेजार. का? याला लाज आहे का म्हणले, एवढे माणसं बोलवले, बाईच्या हातचा मार खाल्ला. एक जण थोडस हुशार होत, आमच्या रमेश बापू सारखा, हळूस त्याच्या जवळ गेला. अरे मार खाल्लं हे ठीक आहे, पण का खाल्लं याची माहिती व्हावं ना. जवळ गेला आणि विचार केला, बाबा नेमकं का मार खाल्लास? त्यावेळेला यानं सांगितलं, दादा माझ्या बायकोचं नाव आकृती आहे म्हणला. काय? आकृती. आणि आकृतीचं स्पेलिंग होतं AKRUTI. आकृती. त्याच्यावर टाकले म्हणला हॅपी बर्थडे आकृती. मी दुकानवाल्याला नाव टाकाय सांगितलं, त्यानं टाकलं, पण टाकताना थोडीशी स्पेलिंग गडबड झाली आणि AKRUTI करायचं ते AKUTRI केलं म्हणला, आणि हॅपी बर्थडे आकृती व्हायचं ते हॅपी बर्थडे ए कुत्री झालं म्हणला. हॅपी बर्थडे ए कुत्री झालं म्हणला. ते द्यायचंच होतं म्हणून ते करता करू लागले. आणि मग हॅपी बर्थडे ए कुत्री म्हणल्याच्या नंतर तिला राग आला म्हणे, 1000 पाहुण्याचा देखत वाढदिवस साजरा कर म्हणल्यानं माझं नाव कुत्री म्हणून टाकतो, म्हणून कानाखाली वाजवली म्हणला. प्रश्न सिद्धांताकडे वळूया महाराज. एका नावातल्या एका अक्षराची, एका शब्दातल्या एका अक्षराची फक्त जागा बदलली, इकडचं तिकडं, इकडचं तिकडं झालं. फक्त एक यू नावाचा अक्षर इंग्रजी बाराखडीतला इकडचा इकडं झाला. परिणामी 1000 लोकांमध्ये याला मार खावा लागला. आयुष्यभर संतांनी सांगितलं देवाला शरण जा, देवाला शरण जा, पण जाताना कसं जावं आम्हाला आणखी कळालं नाही. आम्हाला 184चा फेरा का फिरावा लागणार नाही सांगा महाराज? का मला दुःख येणार नाही? का मला यातना भोगावं लागणार नाहीत? का आमच्या जीवाचा हस होणार नाही? आणि मग हे हस व्हायचं नसल, हे जीवाला तुमचा त्रास भोगायचा नसल, जीवाला सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो ही अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असली तर या जीवनाला ही अवस्था प्राप्त करून देणारी एकच वस्तू, एकच त्या ठिकाणी व्यक्ती आहे. त्याला गुरु म्हणतात, त्याला सद्गुरु म्हणतात. आणि ते इकडं तिकडं कुठेतरी आभाळात स्वर्गात राहत नाही. तुम्हाला या जगतामध्ये सहज प्राप्त होण्याचं त्या ठिकाणी साधन आहे. माऊली म्हणले, अरे वेड्यांनो, सद्गुरु हे उघडा परब्रह्म आहे. अभंगाचं 3रं चरण उघडा
सद्गुरूचे मूर्ती पुरविते आरती शिष्याची या. एका शिष्याला काय लागतं हे सद्गुरूला सहजगतीनं कळतं महाराज. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला संत जीवनात कळले पाहिजे. बाकीचे लोक कळणं सोपं आहे महाराज, हो ते कळूही शकतात, पण संत कळणं फार कठीण आहे. ते काय झालं, 5-25 जणांना स्पर्धा लावली, मोठा भंडारा होता आणि भंडाऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा लावली की कोण जास्त गुलाबजामुन खाईल. किती? 50 गुलाबजामुन ज्यानं खाईल त्यानं विजेता आहे. ठेवले हजार रुपये. आताचा काळ महाराज स्पर्धेचा आहे आणि जुगारी लोकांचा काळ आहे. कोणी आता ते काय म्हणतात, ते कागदाचे पत्ते खेळता येईना झाले म्हणून मोबाईलवर पत्ते खेळायला येतात. एक मला बघून म्हणलंय, जंगली रमी प्याव ना महाराज. म्हणलं बरं आहे, आता तेवढंच काम राहिलं आहे की नाही. रमी खेळा, जुगार खेळा, कोणतं की लुडो खेळा, बरेच लय. आणि मग या व्यवस्थेमध्ये सांगतात का जुगारी खेळ खेळायचे, वेड्यासारखं वागायचं, वेड्यासारखं राहायचं. स्पर्धा लावली, 50 गुलाबजामुन कोण खाईल. चांगले चांगले टोळ पोरं जमले 5-25. हे म्हणला मी खातो, त्यानं म्हणला मी खातो, त्यानं म्हणला मी खातो. तितक्यात त्याच्या गावातलं सरपंच आला. सरपंच म्हणला मी तुमच्या स्पर्धेत आहो, मी खातो. हे सगळे म्हणले चला मागं फिरा, आपण सगळेच हरलो म्हणले याच्या पुढे. म्हणलं अरे बाबा असं का करायला, मी काय तुमचं केलं आताच, आणखी तर सुरूही केलं नाही मला खायला, आणि तुम्ही हरलो म्हणायला लागले का. ते पोरं म्हणले अरे बाबा तू नाल्या खाल्ल्या, तू रोड खाल्ले, तू घरकुलं खाल्ले, तू सडका खाल्ल्या, 10% कमिशन खाल्लं, शिवा पांदी खाल्ल्या, एवढंच नाही संडास बाथरूम खाल्ले, आणि तुला 50 गुलाबजामुन काय हात म्हणले. आम्ही तुझ्या पुढं हारल्या. हे सुद्धा ओळखता येईल. माणसाची जात माणसाला ओळखता येते, पण समोरच्या नडलेल्या माणसाला, आडलेल्या माणसाला, रंजल्या गंजल्याला काय लागतं हे ओळखणारी जात फक्त या जगामध्ये संतांची आहे. फक्त संतांची आहे. आणि संतांनी सांगितलं अरे वेड्यांनो, तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला इकडं तिकडं दुसरं काही करायची गरज नाही. म्हणले मग करायचं काय, नामाचं स्मरण करा. का? कारण या नामस्मरणानं अनंत पापाच्या राशी जळून भस्मसात होतात. माऊली म्हणले नाम संकीर्तना साधना लई पोटातून ओरडावं लागायला. दिवसभर कथा झाली, रात्री कीर्तन, सकाळी कीर्तन. म्हणले सध्या सीजन आहे महाराज लोकांचं. हा काहीच सोडा वाटणं झालं. आणखी एखादा रात्रशा महाराज 1, 2 ते 4 पर्यंत कीर्तन करता का. म्हणलं चालत्या हाताने तेवढं हाणायसारख्या.
आणि वरून आणखी सांगायचं गेले आशापाश देवावर. काय कोणाच्या आशापाश जायना, सगळे तिथंच हात चक मातीतच जाणार आहे. पण हे करत असताना संतांनी सांगितलं सगळं चुकू द्या वर्मा, हरकत नाही. अरे एक एक केलेलं कर्म चुकू द्या, हरकत नाही. फक्त देवाचं नामस्मरण करताना चुकू नका, तुमचे सगळे पाप माफ होतात. सगळ्या गोष्टी माफ होतात, फक्त करताना काम इमानदारी न करा. संतांनी सांगितलं आणि संतांना तुम्हाला नाही करायचं असं करू नका, पण संतांनी सांगितलं म्हणून करा, जीवाचा उद्धार होईल. रस्त्याचं चोर होतं, सांगून जातो आता जाता, आणि चोऱ्या करणारा होता आमच्यासारखा एका साधूला भेटलं, बसले आमच्या इथं कचरू महाराज. असा एक साधू होता, त्याला भेटले आणि भेटल्याच्या नंतर म्हणला महाराज काही करा, माझा उद्धार करा. महाराज म्हणले तू उद्धार मी काय करू? काहीच नाही म्हणला, मला काहीतरी असा रस्ता सांगा की मला चोरी केल्याच्या नंतर पाप लागणार नाही. महाराज म्हणले मग चोरी सोडून दे. त्यानं म्हणला चोरी मी सोडू शकत नाही, पण चोरी केल्याच्या नंतर पाप लागू नये असं काहीतरी मला सांगा. मग महाराज म्हणले हरकत नाही सांगतो, पण सांगलेली वस्तू प्रामाणिकपणाने ऐकावी लागेल. ते म्हणलं ऐकतो. महाराज म्हणले 4 गोष्टी होता, 4 गोष्टीचं पालन जर केलास तर तुला जगातली किती मोठी चोरी कर, कशाचंच पाप लागणार नाही. त्यानं म्हणला काही हरकत नाही, मग आता चोरी करायची आहे आणखी पापही लागणार नाही, चांगली गोष्ट आहे मला. त्यावेळेला महाराज म्हणले हे बघ, पहिली गोष्ट इथून पुढे जीवनात चोरी करताना कधीच कुण्या गरीबाच्या घरी चोरी करायची नाही. काय सांगितलं? तेच जगालोय बायकोच्या 1,500 रुपये महिन्यावर, आणि हाय ते 1,500 डब्यातले काढून देतो म्हणला असता, आता त्याच्या घरात काय आहे? गरीबाच्या घरात चोरी करायची नाही. यानं म्हणला हे बरोबर आहे, चोरी करा तर श्रीमंताच्या घरी. आता श्रीमंत गावगावचे हुडकावं लागतं. यानं म्हणला काही हरकत नाही, श्रीमंताच्या घरी चोरी करायची. महाराज पहिली गोष्ट तुमची पास. दुसरी गोष्ट सांगली महाराज, हे बघ म्हणले यदा कदाचित जर तुला कोणा चोरी करताना पकडलं तर तू खोटं बोलायचं, कारण 1 लबाड झाकायसाठी माणसाला 10 लबाड बोलावं लागतं, जास्त पाप होते. सरळ सरळ जर तुला कोणा धरलं तर सरळ सांगून टाकायचं मला चोरी करायला. ते म्हणलं काही हरकत नाही, सहजासहजी तर आपला संबंध कोणा संग येतच नाही, कारण आपण चोरी रातरशा करतो. रातरशा रस्त्यानं फक्त 2च माणसं हिंडतात, चोर आणि महाराज. आता कीर्तन करून गेल्यावर तुम्ही घरी समाधान जाऊन झोपी जाता, आम्हाला 2 घंटे लागतात मुक्कामाला जायला. त्याच्यामुळे आपल्या संग संबंध कोणाचा येणार आहे? कोणाचाच नाही. मग धरलंच नाव म्हणून कधी तर सांगा येईल मला, काही हरकत नाही. दुसरी गोष्ट पास. तिसरी गोष्ट सांगितली, हे बघ म्हणले ज्याच्या घरी मीठ खावं त्याच्या घरी चोरी करायची. हे म्हणलं ते बरोबरच आहे. ज्यानं आपलं पोट भरलं, ज्यानं आपल्याला खाऊ घातलं, सन्मानानं त्या ठिकाणी भोजन करू घातलं, त्याच्या घरी जर आपण चोरी केली तर आपल्याला पाप लागते म्हणा. हे मी गोष्ट मान्य करतो महाराज. तिसरी गोष्ट मान्य झाली. चौथी गोष्ट आता शेवटची म्हणते, हिंगाबाग म्हणले तू आजपासून चोरी केल्याच्या नंतर कधीही तू केलेल्या चोरीची शिक्षा कोण्या निर्दोष आणि गरीबाला भेटू नये याची काळजी घे. म्हणलं हेही बरोबर आहे, चोरी आपण करायची, पाप दुसऱ्यानं भोगायचं कोण सांगितलं? काही हरकत नाही महाराज म्हणला, माझ्यामुळे जर माझ्या चोरीचं कोणाला पाप लागत असेल, शिक्षा भेटत असेल तर मी कबुली देतो. ठरलं. महाराज निघून गेले. महाराजांना जाता जाता सांगलं, अरे बेड्या एवढ्या जर 4 गोष्टी पाळलास तर तुला आयुष्यात किती मोठी चोरी कर, तुला पाप लागणार नाही, मी हमले सोबत तुझ्या. आणि मग यानं ठरवलं आता चोरी करायची का कोणाची करायची, कारण नगराचा राजा. आता एवढं मोठं गाव आहे महाराज, आता इथं काय आम्हाला लई माणसं परिचित नाहीत. आमचे कोण अच्युतराव पाटील असतील, न म्हणलं तर आपले वसंतराव पाटील सुगावे असतील. मोठा माणूस आहे. घर निवडावं तर कशाच निवडावं लागते, फळाय झालं आपल्यापाशी का आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय मला चोरीच करायची तर त्या नगराच्या मोठ्या माणसाची करायची, राजाची करायची. प्रस्थ मोठा असलं पाहिजे, समाजात प्रसिद्ध असलं पाहिजे, 4 चौकात हिंडलं फिरलेलं असलं पाहिजे, त्याच्यापाशी मान धन सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, अशाच्या घरी चोरी करायची. मग चोरी करायची त्या नगराच्या राजाच्या घरी आला. चोरी करायची पहिला नियम महाराजांना सांगलं, गरीबाची करायची नाही, मोठ्याचं घर धरलं. दुसरा नियम
चोरी करताना जर कोणी पकडलं, ते राजाच्या घरात शिरलं आणि तितक्यात शिपायानं पारेकऱ्यानं पाहिलं, विचारलं, रे कुठं चाललास म्हणलं? ते म्हणलं, आता याला खोटं कसं सांगावं, चोरी करताना धरलंय. महाराजांना सांगलं, खोटं बोलायचं नाही, मी चोरी करायला चाललो होता, मी चोरी करायला चाललो. हे शिपाई म्हणला, हे नेमकं राजाच्याच घरातलं कोणीतरी होय, आपण पारा बरोबर करायलो की नाही चेक करायला आलंय. राजाच्या घरातलं होय, जा म्हणला, काही हरकत नाही, करा चोरी. शिपाई निघून गेला बाजूला. ते महाराज शिरला, घरात शिरला आणि राजा त्या ठिकाणी झोपलेला होता, पण न जेवता झोपला. शेजारी ताट मांडलेलं होतं. यानं म्हणला, पंचपक्वानाचं जेवण आहे, थोडस जेवतो मग चोरून घेऊन जातो. जेवण केला, सगळं सोन्याचं गाठोडा बांधला, माल मुद्देमाल सगळा जमा केला. आणि जाताना याच्यात लक्षात आलं की ज्याच्या घरचं मीठ खावं त्याची चोरी करू. अरे म्हणला, याचा आताच जेवलो, आज तर याच्या घरी चोरी करतायत. सगळ्या धनाचं गाठोडं घेतलं आणि तसंच ठेवलं. महाराज गेला तसंच. सकाळ झाली, राजा झोपेत न उठला. पाहता तर काय, तिजोरीतलं सोनं धन सगळं बाहेर पडलेलं आहे. सगळ्या शिपायाला रात्रीच्या बोलावलं, कोण चोरी करायचा प्रयत्न केला? यानं म्हणलं मी नाही, त्यानं म्हणलं मी नाही, कोणच केली नाही, सांगते कोण? राजा म्हणला, हे असे सांगणार नाही, एका काठानं सगळ्याला सुळावर द्या. एका काठानं सुळावर द्या म्हणल्याच्या नंतर या चोराला बातमी लागली. चोर म्हणला, अरे गड्या, माझ्यामुळे या शिपायांना त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागायली. आणि महाराज म्हणलेत की आपल्यामुळे कोण्या गरीबाला शिक्षा भोगायला लागू नये. धावत पळत राजाच्या दरबारात आला, घरी येऊन राजाच्या पाया धरला आणि राजा, मी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या एकाही शिपायानं चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही, कृपा करून त्यांना शिक्षा देऊ नको, तुला शिक्षाच द्यायची असेल तर मला दे. राजा म्हणला, अरे वेड्या, पण तू इथं का आलास? त्यानं सांगितलं, अमुक अमुक कोणीतरी साधू मला भेटला होता, त्या साधूनं मला सांगलं की गरीबाच्या घरी चोरी करायची नाही, म्हणून मी तुझ्या घरी आलो म्हणला. त्या साधूनं मला सांगलं, चोरी करताना लबाड बोलायचं नाही. एका शिपायानं मला धरलं होतं, पण मी सांगितलं मला त्याला चोरी करायला, ते जाय म्हणले मला. त्या साधूनं मला सांगलं, त्या मीठ ज्याच्या घरचं खावं त्याच्या घरची चोरी करू नये. मी तुझ्या खोलीमध्ये वाढून ठेवलेलं ताट तसंच होतं, मी जेवण केलं, परिणामी माझ्या लक्षात आलं म्हणलं आपण याचं मीठ खाल्लं, चोरी करू नये, म्हणून सगळं गाठोडा धनाचं तसंच ठेवलं म्हणलं, मी नेलं नाही काही. राजा म्हणला, सगळं खरं झालं, पण तू इथं का आला? कारण महाराजांना चौथा नियम सांगितला होता का आपल्या चुकीची, आपल्या चोरीची शिक्षा कोण्या गरीबाला भेटू नये, म्हणून राजा मी इथपर्यंत आलो म्हणला. राजा म्हणला, अरे येड्या, तुला कोणता महाराज भेटला होता मला माहित नाही, तुला कोण्या साधूने हे उपदेश दिला मला माहित नाही. जगात सांगणारे महाराज खूप पाहिले म्हणला मी, पण सांगलेलं तंतोतंत ऐकणारा साधक, चोर असून सुद्धा साधूचा उपदेश जशाला तसा घेणारा साधक मी तुझ्यासारखा पहिली बार पाहिला. तुझा गुरु कोण होता मला माहित नाही, पण आजपासून माझा गुरु तू. सिंहासनावर बसायचं, राजपाट मला सांभाळायला सांगायचं. माझं राज सिंहासन तुझं, तू राजगादीवर बस आणि राज्य कसं चालवायचं मी तुझा सेवक बनून राज्य चालवतो मला सांग. एका साधूची भेट एका चोराला, रस्त्यावरच्या रंकाला एका राजाचं सिंहासन मिळून दिलंय महाराज. याला म्हणतात उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती, पुरविते आरती शिष्याची. महाराज म्हणले, एवढं मोठं सामर्थ्य का साधूच्या अर्धा क्षण घडता संताची संगती. महादार पापांचं भंजन होतं. एक संत जर मनुष्याच्या जीवनात भेटला, मग संत कसा असावा? असा या साधकांचा, रंजल्या गांजल्यांचं त्या ठिकाणी काय म्हणतात, कल्याण करणारा असावा. मग अशाला जर संत भेटला तर त्या संताची सेवा करताना समाज तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या, समाज तुम्हाला कितीही हसू द्या, पण ज्या ज्या वेळेला एका उच्च कोटीच्या साधकाचं उदाहरण घेण्यात येईल त्या वेळेला तुमचं नाव घेतलं जाईल, कारण तुमचा संत तितका तेजस्वी असेल. म्हणून महाराज म्हणतात, अरे वेड्यांनो, तुम्हाला जर संताची सेवा करायला भेटली, समाजानं तुमची वंचना किती करू द्या, देव आणि संत तुम्हाला लोकमान्य बनवतात. अभंगाचं चौथं चरण.
जन नष्ट दुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताते. समाजात तुम्हाला त्रास किती सहन करायला लागू द्या, या जगताला जगत मान्य तुम्ही होता, कारण मुख्य मुख्य लोक तुमची वंदना करायला लागतात. आणि मग ही भूमिका संतांची होती. संतांनी सांगितलेलं कर्म, अरे काहीच असाध्य ते नाही म्हणले तुम्हाला, असाध्य ते साध्य करिता सायास कारण सगळं साध्य करतायत. आवाज दे माहिती थोडा जास्त रे. सगळं साध्य करता येतं, फक्त त्याच्यासाठी तुमची साधना तशी पाहिजे. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही म्हणले. ईच अँड एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाला तुम्ही देवाला आपल्या सोबत घेऊ शकता. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला शक्य आहे, कुठलीच वस्तू तुम्हाला अशक्य नाही, पण त्याच्यासाठी तुमचं समर्पण आधी त्या पद्धतीचं. छत्रपती शिवाजी नावाचा एक महापुरुष या राष्ट्रामध्ये होऊन गेला, आणि त्या महापुरुषाला वय वर्ष 16व्या वर्षी जगद्गुरु तुकाराम नावाचं रसायन त्या ठिकाणी भेटलं. आणि जगद्गुरु तुकाराम नावाचं रसायन भेटलं. भेटता क्षणी तुकोबाराय त्या ठिकाणी शिवबांना भेटले. त्यावेळी वय होतं 16. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी सांगितलं, शिवबा, या यवनांच्या टापांखाली, या यवनांच्या घोड्यांच्या टापाखाली इथल्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला त्या ठिकाणी त्रास दिला जातो, उडवल्या जातो. त्याच्या भावना या घोड्यांच्या पायाखाली रौंदाळलेल्या जातात, आणि त्यांना सोडवणार कोणी नाही. जिजाऊंनी सांगितलं, शिवबा, इथल्या आया बहिणीची आबरू वेशीवरती टाकलेली असताना आपण महालामध्ये राहत असतो, सामान्य लोक या समाजामध्ये वावरत असताना त्यांना त्रास होतो, आणि त्यांच्या त्रासावरती आपल्या मायेची फुंकर आपल्याला घालायची आहे, आणि 18 पगड जातीच्या लोकांचं हिंदवी स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. शिवबा म्हणजे, आई, स्वप्न तू पाहिलंस. ए माँ, तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा. ए माँ, तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा. सपने तू देखना, पूरे मैं करके बताऊंगा. आई, तू स्वप्न पहा. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तू पाहिलं ना, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. 18 पगड जाती, 12 बलुतेदार लोकांच्या मावळ्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ल्यावरती त्या ठिकाणी रायरेश्वराची शपथ घेऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांना बाल शिवबा 16-17 वर्षाच्या लेकरानं घेतलेली शपथ, वय वर्ष 50 पर्यंत 367 किल्ल्यानिशी अखंड भारताचा महासाम्राज्यशाली त्या ठिकाणी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग या राजाचं वर्णन त्या ठिकाणी करताना शाहिरांनी फार सुंदर सांगितलं. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं उन्हा, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे काळ होता महाराज. यवनी सत्तेमध्ये या हिंदू धर्म या लोकांना नाडल्या जायचं, त्यांना त्रास दिला जायचा. त्यांना छत्र त्या ठिकाणी मायेचा आणि सुरक्षेचं देणारा राजा या जगातला एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही वावरतो, आम्हाला सामर्थ्याची कमी नाही. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या या भक्तिमय वातावरणात या संतांच्या पायानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आम्ही वावरतो, तुम्हाला आम्हाला अध्यात्माची कमी नाही. मग कमी आहे कशाची? मनुष्याला स्वतःला ओळखण्याची. संतांनी सांगितलं स्वतःला जर ओळखायचं असेल तर अगोदर देवाला ओळखा. देवाला ओळखायचं साधन सोपं सांगितलं, भजन करा. काही करायची गरज नाही, म्हणजे फक्त देवाला आपलंसं करा. देवाला आपलंसं करायचं साधन भजन आहे. एकदा सुंदर, एकदा छान आनंदानं भजन करूया आणि नंतर कीर्तनाच्या शेवटाकडे वळू. सर्वांनी हात वर करा. हो, फक्त हात वर करताना सोंग दाखवल्यावानी करू नका. बाय बाय, टाटा असं करू नका. असे करा चांगले. हो. खाली करा, आणखी वर करा. वा वा, परत एकदा खाली करा. आणखी एकदा वर करा. 10-15 वेळेस केलं तर रोज इतका वेळ केलं तर आमचं ब्लड प्रेशर जागेवर येते महाराज. सुंदर. आजूबाजूला सर्वांनी छान स्वरामध्ये छान टाळ्या वाजवीत आनंदानं भजन करायचंय. हो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करत राहा. माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अरे वेडांनो, भजन करायचं साधन संतांनी आम्हाला दिलं. संत तेच आमचे गुरु आहेत, गुरु तेच आमचे सद्गुरु आहेत, आणि सद्गुरुच आमचे दारू आहेत. इतरत्र शोधायची आम्हाला गरज नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी संत ओळखा, संतांचं महात्म्य ओळखा. जीवाला उद्धार करून घेण्याचं एकमेव साधन म्हणजे गुरु आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर म्हणले, मी माझ्या गुरुचा दास आहे. अभंगाचं शेवट. Yeah.
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास न काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. महाराज म्हणले या गुरुशिवाय आपलं कोणी नाही आणि गुरुचा त्या ठिकाणी दास बनून राहा. या भवाचा फास तुमच्या गळ्याला त्या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यामुळे सुंदर अशा पद्धतीच्या गुरुचं महात्म्य वर्णन करणारा माऊली ज्ञानेश्वरांचा अभंग होता. आणि ज्या पद्धतीने यथामती यथा अवकाश जसा जमल तसा, कारण संतांच्या अभंगांचा अर्थ आपल्यासारखे पामर जीव लावू शकत नाहीत महाराज. हो, संत आणि साधक यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्यांचा अभंग घेतला ते संत होते, ते विश्वाची माऊली होते. आणि ज्यांनी घेतला ते आपण साधक आहोत. आपण स्वतःला संत म्हणण्यासाठी अगोदर मरावं लागतं. या राष्ट्रामध्ये संत व्हायचं असत अगोदर मरावं लागतात. आणि मरण म्हणजे शरीरानं नाही. एका बीजा केला नाश मग भोगी दे गणेश. स्वत्वाचा नाश करून समाजाचं त्या ठिकाणी कार्य सिद्ध करावं लागतं. तेव्हा कोणीतरी संत होतं. सहजासहजी कोणालाही संत होता येत नाही. आणि म्हणून सुंदर पद्धतीने जसं जमलं तसं अभंग तुकड्या मुकड्या मुलांमध्ये त्या ठिकाणी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. एक दादा आमचे थोडस सत्कारासाठी किती वेळचे थांबले. एकदा त्यांचा सत्कार घेऊया आणि मग आपल्या कीर्तनाचं सगळं काम आटोपून घेऊया. एकदा सुंदर भजन करा. विठोबा रखुमाई सुंदर अशा पद्धतीचा ओरिजिनल गाईच्या शेणापासून त्या ठिकाणी काहीतरी गणपती बाप्पा बनवले. आणि खालचं काय प्रकल्प, गोवंश सुधार प्रकल्प आपल्या इथंच आहे का? वा वा. गायी पाळणं हे आताच्या काळासाठी. इथं गाय कुणाकुणाच्या घरी आहे? हात वर करा बरं.
खरं खरं सांगायचा, नाही तर काही काही जण 2-2 हात वर करतात. कोणाकोणाच्या घरी हात वर करा बरं, करा सगळे प्रामाणिकपणाने करा की हात वर. गाय 2 हात वर करा, एकच करा की. गाई 15 राहू द्या, हात एक वर करा. 2 हातांना 2 वर करायला 10 गाई राहिल्या तर हात कोणाचे घेता. एकदा ज्याच्या घरी गाई हाता की नाही त्याच्यासाठी बाकीचे सगळे टाळ्या वाजवा. गाय आणि माय ज्याच्यापाशी आहे ना महाराज, देव त्याच्यापासून कधी जात नाही, कधीच जात नाही. पण गायन मायच सांभाळणं होईना झालं. ते आले बघा डबल दोघं. सुंदर अशा पद्धतीनं यत्किंचित एखादा बोलताना शब्द चुकीचा केला असला तर माझा मला परत देऊन टाका. हो, चुकला असेल एखादा शब्द तर आमचा आम्हाला परत द्या. खरं तर महाराज लोक कुणाची माफी मागत नाही तर मी मागत नाही, कारण म्हणजे नाहीतच तुमच्या दारात आणून रुजवायला. काहीच नाही, सगळं मोकळा कारभार आहे. टिळंगा सोळकोटे इंदाच्या घरी गेलो ते घर आमचं राहतं. त्याच्यामुळे समाज हा आमचा मायबाप आहे, समाजच आमचे लेकरं आहेत, समाजच आमचा संसार आहे. आणि तेच आपल्याला माऊली म्हणल्यासारखं सुखाचा करायचा. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. आपल्याला आनंद वाटायचा आहे. एक किंचित बोललेला चुकीचा शब्द माझा परत घेऊन चांगले चांगले शब्द तुमच्यासाठी होते. आजचं हे कीर्तन आपलं सुंदर पद्धतीने सगळी गायक मंडळी, आमचे रमेश बापू असतील, विनेकरी महाराज, त्याच्यानंतर सगळी आमची खैरगावकर मंडळी, सुभाष पाटील, त्यानंतर आमचे साईनाथ पाटील, पांगरीकर बापू, सगळे आपले घुंगराळकर मंडळी. तुमचं गाव नाही, गाव खैरगाव शेगाव. तुम्ही नायगावकर महाराज, त्याच्यानंतर आमचे कचरू महाराज, बाहेरून आलेले. सुंदर पद्धतीने एखाद्या तरण्या पोराला लाजवावी एवढी कंबर उडाली महाराज याची. विना घेऊन चोपदार महाराज, सिस्टीमवाल्या दादांना सुंदर पद्धतीने साथ दिली. आणि सगळ्यांना साथ दिल्याच्या नंतर पकवाजवाला वाजणारा चांगला नसला तर काय बोंबलता का. कीर्तन उचलायचं की पाडायचं पकवाजवाल्याच्या हातात राहत. त्याच्यामुळे सुंदर अशी पकवाजाची साथ. आणि या सगळ्यांनी साथ दिल्याच्या नंतर तुम्हीच येईन गेले तर काय महादेवाच्या झाडाला कीर्तन सांगावं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची ही प्रेमळ उपस्थिती, झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या. आमचे मंगळ बापू होते इथं, आम्ही बेटक बिलोलीला गेलो. त्याच्यानंतर बेटक बिलोलीच्या मंडळींनी खूप मोठं प्रेम आम्हाला दिलं. आता ते गावही आमचंच झालं आहे की नाही. एक 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 गाव जुटत गेले, रस्ता भेटत गेला, आणि देव भेटल्यासारखं त्या ठिकाणी अनुभूती येत गेली. तसं आज या घुंगराळ्यामधली दुसरी त्या ठिकाणी सेवा आहे, छोटे छोटे टाळकरी मंडळी. फक्त जाता जाता तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, जमेल तितक्या पद्धतीनं गावाला निर्व्यसनी करण्याचा प्रयत्न करा. खांड खाणाऱ्याला थोडस बाजूला करा, माळी घालायला शिकवा. तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं काम आहे, आम्ही रोज राहत नाही, गावात वडीलधारी माणसं रोज राहतात. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या पोरायला मार्गदर्शन करा मोठ्या माणसांना. आणि ते दारू बिरू प्यायले असले तर थोडं त्याला चांगलं शिकवा. आमच्यापाशी वाट लावा तुम्हाला शिकणं गेले तर, आणि येईना गेले तर आम्हाला बोलवा. पण दारू पिणं पोरांचं सुटलं पाहिजे. पुड्या सुपाऱ्या खाणं सुटलं पाहिजे. त्याच्यानंतर खांड खाणं सुटलं पाहिजे. जुगार खेळणं सुटलं पाहिजे. आणि गावातलं प्रत्येक वर्ग, जसा आपला वरचा सप्ताह माळावरचा चांगला मोठा होतो ना उत्साहानं साजरा, तसंच गावातलं सगळं गावच्या गाव झटून त्या ठिकाणी हा ही सप्ताह, हे कार्यक्रम, सगळे कार्यक्रम गावातले एक दिलानं एका मनानं झाले पाहिजे. असं सगळं गाव प्रेमानं राहावं एवढी तुमच्याकडनं अपेक्षा. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व चरणावरती समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर